श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार ऐकूयात. मी थेन्मोई, तंजावूर, तमिळनाडू येथील रहिवासी आहे. श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेखाली येण्यापूर्वी मला माझ्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मला प्रसंगांना सामोरे जाण्याची इतकी भीती वाटत असे आणि याचं भीतीचे रूपांतर चिंता, राग आणि नैराश्यात झाले होते. माझ्या अस्वस्थ मानसिक स्थितीमुळे माझे शारीरिक आरोग्यही बिघडले होते आणि मी विविध आरोग्य समस्यांनीही त्रस्त होते. विविध कार्यक्रम, हवन आणि दासाजींच्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाल्यामुळे माझ्यामध्ये एक सखोल परिवर्तन घडून येऊ लागले. अडचणींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करून समस्यांना सामोरे जाण्यास मी शिकले. मला याची जाणीव झाली की माझ्या आयुष्यातील अनेक समस्यांना मी स्वतःच कारणीभूत होते. या जाणीवेतून मी प्रार्थनेचा खरा अर्थ आणि संपूर्ण शरणागती होणे म्हणजे काय हे समजले. माझ्या अडचणींसाठी इतरांना दोष देण्याऐवजी मी त्यांच्या जागी स्वतःला ठेवून त्यांच्या वेदना अनुभवू लागले. आता मी माझे शब्द जाणीवपूर्वक निवडते, जेणेकरून कोणालाही दुःख होणार नाही. जेव्हा मला माझे पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे दुःख समजू लागले आणि ते मी अनुभवू लागले, तेव्हा माझे नातेसंबंध सुंदररित्या बदलले. आज मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी आणि शांत आहे आणि अनेक समस्या आता नैसर्गिकरित्या आणि विनासायास सुटतात असे वाटते. माझी मुलगी अभ्यासात कमकुवत होती. चिंता करण्याऐवजी किंवा अस्वस्थ होण्याऐवजी मी तिच्यासोबत बसले आणि तिच्या आव्हानांना व आवडींना समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्पष्टता मिळाल्यावर मी तिला श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरणी समर्पित केले. त्यांच्या असीम कृपेने तिच्या अभ्यासात आता सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. मला मुक्ती मार्गावर मार्गदर्शन केल्याबद्दल आणि माझे जीवन आतून बदलल्याबद्दल मी कृतज्ञतेत पूर्णपणे बुडालेले आहे. श्री परमज्योती भगवती भगवान तुमच्या अनंत कृपेबद्दल आणि करुणेबद्दल धन्यवाद.